तिच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज तिच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग मार्च 2025 सगळ्यांना नम्र विनंती आपले ऑडिओ या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती जोशी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्र श्री जोशी काकांचे. हरिओम. नमस्कार. सुरू करूया. हरिओम सर्वांना. आज या भाग्ययोग या मालिकेतला पाठ 8वा आहे. या भाग्ययोग आणि या मालिकेतला पाठ 8वा आहे. भाग्ययोग ग्रंथाच्या आणि शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. ग्रंथाच्या अजून एक दोन पाठ भागाकडे आलेलो आहोत आणि होईल असं वाटतं. अजून एक दोन पाठ होतील आणि मग हा ग्रंथ थोडासा आढावा घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. थोडासा आढावा घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. सुखदम ब्रह्मानंदम परम सुखदम द्वंद्वातीतम गगन सदृशम द्वंद्वातीतम गगन सदृशम एकम विमलाचलम सर्वैकम साक्ष्यम विमलाचलम भावातीतं त्रिगुणरहितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्मूकं करोति वाचालं मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातमहं वन्दे परमानंद. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण मोठे झाले पाहिजे. कल्याण प्रार्थना यासाठी हे अखंड परिश्रम झाले पाहिजे. वातावरण यासाठी ही झाली पाहिजे. अखंड परिश्रमाबरोबर वातावरण ही झाली पाहिजे. मानवता कल्याण आम्ही करत आहोत. राष्ट्र कल्याण, मानवता कल्याणमस्तु. व्यक्ती कल्याण, राष्ट्र कल्याणमस्तु. व्यक्ती कल्याणमस्तु. आपण सर्व तुम्ही सर्व ऐकणारे सगळे आणि सांगणारे सुद्धा आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत. ऐकणारे सगळे आणि परंतु प्रपंचात प्रापंचिक माणसं आहोत आपण. परंतु प्रपंचात राहून सुद्धा आपली प्रगती साधायची. हाही आपल्याला काहीतरी पारमार्थिक आपली प्रगती साधायची. हाही परमार्थ या दोन्ही गोष्टीमध्ये यश संपादन. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींमध्ये यश संपादन करणं, आपलं सुख वाढवणं आणि दुःख कमी होणं याच्यासाठी आपलं सुख वाढवणं आणि दुःख कमी होणं याच्यासाठी. पण त्याने तुमचं आमचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा असा विचार केला. त्याने तुमचं आमचं म्हणजे राष्ट्र कल्याण आणि विश्व कल्याण असाही विचार केला. तसा राष्ट्र कल्याण सर्व समाज असाही विचार. त्या प्रमाणात मीही सुखी होईन. सर्व समाज ज्ञात आणि त्या प्रमाणात मीही सुखी होईचा मला माझ्या जीवनात ज्ञात आणि अज्ञात समाज कल्याणाची प्रार्थना माझ्या जीवनात लाभ मिळाला आहे. त्याच्यामध्ये आपल्या समाज कल्याणाची प्रार्थना समष्टीचा सुद्धा विचार केला. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर म्हणजे व्यक्तीबरोबर समष्टीचा सुद्धा विचार केला किंवा आयसोलेशन मध्ये होऊ शकत नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून स्वतंत्रपणे किंवा आयसोलेशन मध्ये प्रापंचिक माणसांच्या आणि ह्या दृष्टिकोनातही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा प्रापंचिक माणसांच्या पण त्या पूर्ण होताना काही पारमार्थिक पूर्ण व्हावी आणि ज्यांना शक्य त्या पूर्ण होताना काही पारमार्थिक प्रगती व्हावी. स्वरूप परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन कदाचित स्वरूप परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन कदाचित एकरूप स्वामीने अशा सगळ्या सगळं काम केलं. त्यातले योग ग्रंथ स्वामीना विषय त्यांचे ते सगळं काम केलं. त्यातले योग शरीरशास्त्र विषय एकीकडे आपल्या सगळ्यांच्या एस्पिरेशन्स एकीकडे शरीरशास्त्र आहेत. आपल्या सगळ्यांच्या आकांक्षा आहेत. आपल्या सगळ्यांच्या शरीरशास्त्राचा विचार करून शरीराचे पूर्ण होताना टाळता येतील. शरीरशास्त्राचा विचार करून शरीराचे धोके ते टाळण्यासाठी एकीकडे व्यावहारिक आणि करत असताना त्या प्रयत्न टाळण्यासाठी आपल्या एकीकडे व्यावहारिक प्रयत्न करत असताना व्रताची जोड द्यावी. आपल्या वर्तनाला कसं व्रताची जोड द्यावी हे जसं सगळे जे प्रयत्न आहेत तसं व्यक्तीचे जे प्रयत्न आहेत आपले इंडिव्हिज्युअल सगळे प्रयत्न आहेत. व्यक्तीचे जे समष्टीच्या प्रयत्नाचा प्रयत्न आहेत आणि समष्टीचा विचार करण्यासाठी आपल्याला
समतेचा तत्वाचा विचार करण्यासाठी आपल्या जीवनात बांधलं पाहिजे. समतेचं तत्व आणि त्या दृष्टीने आपल्या जीवनात बांधलं पाहिजे. आपली जी समता आहे ती दोन पातळीवर कशी करावी याचा विचार योगग्रंथ. समता आहे ती दोन पातळीवर कशी करावी याचा विचार योगग्रंथ करतात. अंतर्गत समता याचा अर्थ एक अंतर्गत समता. माझ्या अंतर्गत समता याचा माझ्या शरीरातले जे भाग आहेत माझ्या पेशींशी माझ्या शरीरातले जे भाग आहेत मनाला म्हणजे पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मन वापर मनाला शरीराचं पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मन वापर घटक शरीराचं त्या शरीरात आणि म्हणून या शरीराचे वेगवेगळे घटक सगळ्या प्रयत्न शरीरात समतोल निर्माण पद्धतीने या सगळ्या असमतोल निर्माण प्रयत्न वर्तनाचा प्रयत्न आणि समतोल बाह्य वर्तनात आणि हा अंतर्वर्तन वर्तनाचा प्रयत्न शरीराला समतेचा बाह्य वर्तनात आणि हा अंतर्वर्तन योग स्वतःच्या शरीराला समतेचा बाह्य वर्तन आहे बाह्य योग समाजात करायचं आहे आणि आपल्या समाजाचं नाही ते बाह्यवर प्रत्यक्ष समाजात करायचं आहे. आणि मला सगळ्या समाजातील सद्वर सुखाचा प्रत्यक्ष माझ्या सुखाचा विचार करताना मला काहीतरी सद्वर करणं म्हणजे माझ्या सुखाचा विचार करताना इतरांच्या सुखाचाही विचार म्हणजे हे फक्त आवश्यक आहे. काय म्हणतात ते नैतिकदृष्ट्या म्हणजे हे फक्त भाग नाही तर स्वतःच्या सुखासाठी काय म्हणतात आवश्यक नैतिकदृष्ट्या भाग नाही स्वतःच्या सुखासाठी सुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा असं म्हणतात की म्हणजे बेसिकली जर खऱ्या पद्धतीने जीवनात मुक्ती हवी असेल तर वासना खऱ्या पद्धतीने कमी व्हायला पाहिजे. वासना शून्यावर जायला पाहिजे. वासना पण ते शक्य व्हायला पाहिजे. वासना शून्यावर जायला पाहिजे. ज्या काही इच्छा आहेत ज्या काही ते शक्य नाही आणि म्हणून त्या पूर्ण होत असताना ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल पूर्ण होत असताना हा विचार स्वामीजींनी आपल्या योगग्रंथाच्या त्रास कसा होईल हे आपण जे दोन हा विचार स्वामीजींनी केला या योगग्रंथाच्या विषयोग ज्याच्यामध्ये ग्रंथातला विचार केला. इंद्रिय सुखाचा जास्त विचार केला. विषयोग ज्याच्यामध्ये सुख आपल्या इंद्रिय सुखाचा जास्त इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ते इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञानेंद्रिय जी आहेत चांगले शब्द ऐकणे शब्द स्पर्श रूप रसगंध चांगले स्पर्श मिळणे चांगले शब्द ऐकणे चांगली रूप दिसणं हे चांगले स्पर्श मिळणे पद्धतीने आपल्या ज्या गोष्टी असतात चांगली संबंध आहे हे सगळ्या इंद्रियाशी संबंधित पद्धतीने आपल्या ज्या गोष्टी असतात त्या सुखाशी संबंध आहे. इंद्रिय इंद्रियाशी संबंधित इंद्रिय परंतु पाच ज्ञानेंद्रिय नसलेलं परंतु अंतरिंद्रिय इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय मन 11वं जे इंद्रिय मनाच्या ज्या इच्छा आहे मन शरीराच्या माध्यमातून मनाच्या त्याचा विचार ज्या इच्छा आहे योगग्रंथ शरीराच्या माध्यमातून पूर्ण होतात त्याचा विचार आणि आपण योगग्रंथामध्ये आपण मनाच्या इच्छा म्हणजे यश कीर्ती दुसऱ्या योगग्रंथामध्ये आपण मान सन्मान म्हणजे यश त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धती प्रतिष्ठा मान सन्मान स्थान मिळणं समाजाला वेगळ्या वेगळ्या पद्धती मनाच्या गोष्टी म्हणतात ते आणि स्थान मिळणं समाजामध्ये ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत. एक समाजात काही स्थान मिळालं काही प्रतिष्ठा मिळाली इतरांपेक्षा आज चांगल्या समाजात काही स्थान मिळालं काही राहणीमान सुधारल्यापेक्षा आज चांगल्या पद्धतीने सुखाला आपण झालो तर ह्या सध्या राहणीमान सुधारला विचार आहे तो भाग्य सुखाला आपण करतोय तर ह्या सध्या दुसऱ्या गोष्टी विचार आहे तो भाग्य ह्या ग्रंथाच्या शेवट येत असताना दोन्ही ग्रंथ आपण संपत असताना आपण हा ग्रंथाच्या शेवट येत असताना हे दोन्ही ग्रंथ आपण संपत असताना आपण ही जी विचार आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ते घेत असताना आपण मागच्या पाठात आपण लक्षात घेतोय की आणि ते घेत असताना आपण मागच्या परमार्थामध्ये एक श्रेयस भाग आहे आणि एक प्रेयस भाग आहे. श्रेयस परमार्थ योग्य आहे तो करायचा श्रेयस भाग आहे म्हणजे मला आवडतो श्रेयस म्हणजे जो योग्य आहे तो करायचा म्हणजे मला आवडतं श्रेयस करणं मला आवडतोय आपल्याला कारण त्याशिवाय आपल्याला बरं वाटणार म्हणजे मला आवडतं मला करायचं आहे आपल्याला कारण ते योग्य आहे बरं वाटणार हाही विचार करा परंतु मला वर्तन आवडत आहे ते योग्य आहे का नाही हाही विचार सुद्धा हा वर्तन विचार आपण आपल्या वेगळ्या विचार करत असताना सुद्धा आपल्या वेगळ्या वेगळ्या इच्छा ज्या आहेत भागदाची कल्पना वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धतीने पैसा मिळाले की भाग्य वाटते करणं भागदाची कल्पना कीर्ती मिळाली की भाग्य वाटते पैसा मिळाले पोझिशन मिळाली की भाग्य वाटते कीर्ती मिळाली की भाग्य सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या पोझिशन मिळाली की भाग्य वाटेल किंवा या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या मिळाल्या प्रत्येकाला वाटत असताना आपल्याला नवीन गोष्टी शिकायला लागतात. त्या कल्पना करत असताना आपल्याला एक गोष्ट मिळाली आणखीन मिळावी असा मोह निर्माण होतो. आपल्याला एक गोष्ट हव्या आणखीन मिळावी असा मोह निर्माण होतो. अनेक लोक अनेक वेळा हव्या प्रयत्न करत असतील तर स्पर्धा अनेक लोक एकाच गोष्टी आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळालं स्पर्धा निर्माण होतो. आता ह्या सगळ्या भावना आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळालं तर मत्सर निर्माण होतो. आता ह्या सगळ्या भावना आपल्या मनात जर आपण आपल्या विषयाचे गेला ह्या सगळ्या ज्या गोष्टी निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये विषयाचे गेला ह्या
शरीराच्या गोष्टी निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये परिणाम त्या शरीरावर कसे जातात सगळ्या भावना आणि त्यातल्या त्या मनात ह्या सगळ्या शरीरावर कसे जातात की त्याच्यामुळे मनात ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या त्याच्यामध्ये हृदय त्याच्यामुळे रक्तदाब कसा वाढतो गोष्टी होतात त्याच्यामध्ये हृदयगती कशी वाढते तुमच्या रक्तदाब कसा वाढतो पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये उलट सुलट जे प्रवाहातून शरीरामध्ये उलट सुलट जे प्रवाह येतात रक्तवाहिन्यावर कसा ताण शरीरामध्ये असमतोल निर्माण होतो सगळा भाग पडतो कसा ताण आणि हृदयविकाराचा सगळ्या शरीरावर असले आणि तरी त्यातला मुख्य भाग म्हणजे सगळ्या शरीरावर असले तरी त्यातला मुख्य भाग जन्मापासून म्हणजे आपण कायम चालू असतो पंप आहे फुफ्फुस जन्मापासून परत कायम चालू विश्रांती घेत नाही फुफ्फुस अशा सगळ्या सिस्टीमवर हा पडत असतो कधी विश्रांती घेत त्यामुळे हृदय अशा सगळ्या सिस्टीमवर हा पडत असतो वाढू शकतो असं आणि त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ताण निर्माण झाला वाढू शहरामध्ये कारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ताण निर्माण झाल्यानंतर शहरात हार्मोन्समुळे काही काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये काही हार्मोन्स निर्माण होतात हार्मोन्समुळे काही आपल्या गोष्टी अशा पद्धतीने हा सगळा भाग होतो काही स्लो चालला एकीकडे शारीरिक नुकसान अशा पद्धतीने आणि दुसरीकडे भाग होतो कधी शारीरिक नुकसान होतं कधी आणि दुसरीकडे कधी चिडचिड कधी हव्यास आणि हे सगळं करता करता कधी चिडचिड प्राप्त होतं काही प्राप्त होत आणि हे सगळं करता करता त्याच्यातून मग कधी डोकेदुखी प्राप्त होत नाही अति झालं तर झोप न लागणं कधी डोकेदुखी पचन न होणं पित्त वाढणं अति झालं तर झोपणं वजन कमी होणं पचन न होणं हे सगळं वाढणं हळूहळू वजन कमी होणं डिसऑर्डर्स म्हणजे दमा आणि हे सगळं करता करता हळूहळू सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स दमा या सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी निरुत्साह उदास या सगळ्या गोष्टी म्हणजे शोध सगळ्या गोष्टी सुखाचा उदास आणि निर्माण होतं दुःख म्हणजे शोध आणि हा सुखाचा भाग आहे आणि निर्माण होतो दुःख आणि हा जो सगळा भाग आहे या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्य दृष्टीने स्वामीजी स्वतः आपल्या दृष्टीने सर्वसामान्य योगी होते स्वामीजी स्वतः त्यांना काहीही नको होतं योगी म्हणायचे त्यांना काहीही नको होतं म्हणायचे कारण सर्वसामान्य माणसं जे आहे सर्वसामान्य व्हायला पाहिजे माणसांची माणूस कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणे व्हायला पाहिजे असं त्यांचं माणूस आहे माणसाप्रमाणे वागलं पाहिजे असं ते म्हणतात की काय सगळं आहे मग काय त्यासाठी त्यांनी ते म्हणतात की काय योग्य आहे मग काय ज्ञानपूर्वक घ्या मार्ग काय सांगितलं त्यांनी योग्य पुस्तकामध्ये ज्ञानपूर्वक घ्या वाटतं ना मार्ग काय सांगितलं त्यांनी तुमच्या दृष्टीने जे सुखामध्ये ते योग्य तुम्हाला वाटतं ना हवंय सुख म्हणून ते योग्य सुख असेल पाहिजे ते योग्य घेताना ज्ञानाचा विचार करा ज्ञानाच्या सुख असेल ज्ञान तर ते घेताना ज्ञानाचा विचार करा ज्ञानाच्या अज्ञान गोष्टी करू त्याला थोडी शांतीची जोड आणि हे घेत असताना असे म्हणजे हे विकारांचं त्याला थोडी शांतीची जोड अभ्यासपूर्वक आणि पद्धत म्हणजे हे विकारांचं सुख सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने मिळेल पद्धतशीरपणे घेतलं कमी शाप निर्माण होते अधिक चांगल्या पद्धतीने मिळेल त्याच्यातून आणि शाप निर्माण शाप ज्ञानपूर्वक म्हणजे कर्माचं ज्ञान आहे आणि कर्माचं ज्ञान सांगते ज्ञानपूर्वक म्हणजे कर्माचं ज्ञान रिॲक्शन कर्माचं ज्ञान सांगतात स्वामीजी अशा पद्धतीने आपण कर्माचं ज्ञान सांगतात तर भविष्यात सुद्धा आपल्याला आपण घेतलं शापभुक्त तर सुख भविष्यात सुद्धा आपल्याला शक्ती आहे ती शापभुक्त सुख वर्तमान काळात ज्ञान काय सुख घ्यायचं म्हणजे काय करायचं तर ज्ञान घ्यायचं आणि वर्तमान काळात ज्ञानपूर्वक सुख घ्यायचं म्हणजे काय करायचं तर ज्ञान घ्यायची जोड द्यायची त्या ज्ञानात प्रयत्न कर्म करायचं शांतीची जोड आणि काही स्वतःला आनंद देणारी स्वार्थी शांती घ्यायची आणि काही ध्यान करायचं स्वतःला आनंद देणारी स्वार्थी शांती घ्यायची म्हणजे ध्यान करायचं वर्तमान काळात समतोल पायावर अशा दोन पायावर वर्तमान समतोल साधला एकीकडे अशा दोन पायावर आपण जर वर्तमान काळात समतोल साधला एकीकडे निस्वार्थ कर्म पण निदान काही निस्वार्थ शांत म्हणजे सगळं निस्वार्थ कर्म नाही आणि त्याला निदान काही ध्यानाची कर्म काही दोन पायावर जर आणि त्याला शांतीची म्हणजे ध्यानाची जोड तर अशा दोन पायावर जर आपण वर्तमान काळात आणि म्हणून साधला खरं म्हटलं तर पुढचे दोन ग्रंथ आपण विचार करणार आहोत खरं म्हटलं तर आता पुढचे दोन ग्रंथ आपण विचार करणार आहोत बुद्धीच्या पद्धती योग आणि श्रद्धायोग बुद्धीच्या मर्यादेत कसे प्रयत्न करता येतील बुद्धीच्या पद्धती आणि त्या बुद्धीच्या मर्यादेत कसे प्रयत्न करता येतील आणि त्या जर का जोडली तर काय पद्धतीने प्रयत्न करतात विश्वास इथे आपला
जर का गरजांचा भाग ह्या 2 ग्रंथात संपेल आपला, परंतु पुढच्या 2 भागात गरजांचा भाग ह्या 2 ग्रंथात संपेल, परंतु पुढच्या 2 भागात अधिक नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर देणार आहोत. तरी म्हणून आपण नीट आपल्या पूर्ण मुक्तीसाठी हे योग ग्रंथ आहेत. म्हणून पण आपल्या पूर्ण मुक्तीसाठी हे योग आणि भाग्ययोग हे गोष्ट ग्रंथ आहे. पण इच्छा पद्धतीसाठी विषययोग आणि भाग्ययोग हे गोष्ट ग्रंथ आहे. व्यावहारिक अशा पद्धतीने अध्यात्म पूर्ण विकास, पूर्ण प्रापंचिक आणि व्यावहारिक आणि विकास आध्यात्मिक किंवा चांगला समाजाचे पारमार्थिक व्हावे आणि अशा घटकातून एक चांगला समाज, चांगला समाजाचे निर्माण व्हावे आणि अशा हेतूसाठी चांगला समाज निर्माण होत आहेत. ह्या सगळ्या हेतूसाठी स्वामीजींचे काय केलं, अशा पद्धतीने साधनेत आपला परमार्थ विकास, अशा पद्धतीने साधनेत आपला परमार्थ विकासाबरोबर उच्च ध्येय साध्य होतील आणि आपलं जीवन प्रापंचिक विकासाबरोबर काही उच्च ध्येय समाधानी होतील आणि आपलं जीवन आपल्याला अधिक यशस्वी, अधिक समाधानी, अधिक शांतीचं आपल्याला मिळेल. सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, आता शब्दस्पर्श रूप मिळाली, आपल्या बेसिक गोष्टी झाल्या. म्हणजे शब्दस्पर्श सर्वसामान्य माणसाला स्टॅबिलिटी हवी असते, एक चांगलं सर्वसामान्य माणसाला स्टॅबिलिटी हवी असते, खायला प्यायला चांगलं साधारण बऱ्यापैकी घर हवं असतं, मुलांचं शिक्षण मुलांना मार्ग लागला पाहिजे, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे, गोष्टी झाल्या, मुलांचं शिक्षण मुलांना मार्ग लागला पाहिजे, बेसिक गोष्टी झाल्या. कुठेतरी ह्या मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं काहीतरी आपल्याला स्टेटस, आपल्याला जरी साधं घर असलं तरी आपल्याला छानपैकी मिळालं पाहिजे, हॉलिडे स्टेशन, आपल्याला जरी साधं घर सेकंड होम पाहिजे, कुठेतरी अशा सगळ्या गोष्टी आहे, कुठेतरी एखादं सेकंड होम, कुणाला कीर्ती हवी असते, अशा सगळ्या गोष्टी आहे, कुणाला मान सन्मान हवा असतो, कुणाला कीर्ती हवी असते. आपण जर का थोड्याचा विचार केला, मान सन्मान कुठलंही सत्ता, पण कुठलीही प्रकारचा विचार केला तर कुठलंही कीर्ती ही कधी कायमही प्रकारची संपत्ती कायम टिकत नाही. कुठलीही कीर्ती ही कधी कायम टिकत असते का? ती कधी सगळं जे सुख आहे, म्हणजे कितीही आपल्याला हे सगळं जे सुख असेल तरी कितीही क्षणकाल म्हणजे आनंद देणार असेल, छोटा गोष्ट आहे, तरी तो ह्या सगळ्या आयुष्याच्या 100 वर्ष छोटा गोष्ट आहे, परंतु ह्या सगळ्या आयुष्याच्या 100 वर्षाचं आयुष्य किंवा कल्पना केली पूर्ण कालमान जे आहे त्याचा विचार केला तर 2 वर्ष कालमान जे आहे त्याचा विचार केला, कीर्ती 2 वर्ष 1 वर्ष 3 वर्ष स्पर्धा निर्माण होतात, त्याच्यातून गोष्टी निर्माण होतात, परंतु पुढे सगळे स्पर्धा निर्माण होतात, त्याच्यातून चिरकाल टिकणार होतात आणि पुढे सगळे सुधारतात. म्हणून हे सुख चिरकाल टिकणार नाही आणि अध्यात्मशास्त्रामध्ये जे सुख कायम चिरकाल टिकणार आहे त्याचा विचार केलेला आहे. जे सुख कायम चिरकाल टिकणार आहे कर्माच्या मार्गातून आहे, अध्यात्म आणि माणसाला तिच्या हळूहळू आणि ज्ञानाच्या मार्गातून हे चिरकाल टिकणाऱ्या मार्गाकडे आणि ज्ञानाच्या माध्यमातून सगळ्या चिरकाल टिकणाऱ्या सुखालोकांचा नेणे हा सगळ्या ऋषींचा आणि आपल्या सगळ्या विचारवंतांचा आध्यात्मिक क्षेत्रात ऋषींचा प्रयत्न आणि आपल्या सगळ्या विचारवंतांचा आध्यात्मिक क्षेत्रातल्या आपल्याला स्वामींच्या सोपी पद्धतीने प्रयत्न करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे, स्वामी जाण्यासाठी पद्धतीने सांगतात. दोन्ही पावलं आपल्याला पुढे जायचं आहे ना, दोन्ही जाण्यासाठी अधिक एक पाऊल, दोन्ही पावलं उचलून काल पुढे जाऊ शकत नाही, दुसरं पाऊल पुढे नाही उचलली तर तुम्ही दुसरं टेकलं की पावलं घ्यायला लागतं. दुसरं पाऊल आहे ते निष्पार्श, दुसरं टेकलं की पहिलं घ्यायचं आहे. मग एक पाऊल आहे निरपेक्ष शरीरपेशी प्रार्थना, त्याच्यातून आणि दुसरं पाऊल हा सगळं आपण शरीरपेशी प्रार्थना, त्याच्यातून प्रमाणात ते ध्यान, हा सगळं आपण ध्यान जो ध्यान थोडा जास्त प्रमाणात ध्यान करतो. पूर्वीचा भाव म्हणजे शरीरशास्त्राचा जो भाव येतो आपण बऱ्याच कारण बघितलेला, जो पूर्वीचा भाव आपण शरीरशास्त्राचा जो भाव येतो आपण बऱ्याच पद्धतीने बघितलेला, प्रयत्न पण घेतला. परंतु माझ्या सगळ्या प्रयत्न कल्पना साकार करण्यासाठी मला माझे जे प्रयत्न करत असतात शरीराच्या माध्यमातून करण्यासाठी, शरीराच्या जे जे प्रयत्न करत असतात शरीराच्या माध्यमातून अनेक पद्धती शरीराच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आता बघा शरीराची अनेक आहे ओढता आपलं मन की ज्या मनाला सुख पाहिजे एक आहे आणि त्या सुखासाठी वापरलं जातं, ज्या मनाला सुख पाहिजे शरीर हे आणि त्या सुखासाठी सुद्धा वापरलं जातं, पेशींचं बनलेलं आहे. आता शरीर हे जे आहे एक पेशींचा पेशींचा सगळ्या प्रयत्नामध्ये महत्वाचा आहे. एक पेशीचा भाग हा जो प्रयत्नामध्ये महत्वाचा संकल्पना मांडलेली एक सामूहिक मन आहे. हा जो स्वामीजींनी एक सामूहिक कल्पना मांडलेली माझ्या सामूहिक मन आहे मला. सामूहिक मन म्हणजे माझ्या कल्पना आहे, माझ्या सुखाच्या कल्पनेसाठी मी वापरणारे काय माझं त्या सामूहिक माझ्या सुखाच्या कल्पनेसाठी मी वापरणारे काय माझं कल्पना पण असतात. आता आणि कधी कधी त्या सुखाच्या विकृत कल्पना पण असतात. आता एखादा माणूस व्यसन करतो, आमचं नको जायला,
ते व्यसन तो काय करतो, त्याला बरं वाटतं म्हणजे कुणाला बरं वाटतं, तर त्या माणसाच्या व्यसन तो काय करतो, तर त्याला बरं वाटतं म्हणजे कुणाला बरं वाटतं, त्या माणसाच्या सामूहिक शरीरावर जे परिणाम होतात, परंतु शरीराचे परिणाम होतात ते त्या शरीरावर जे परिणाम होतात ते शरीराचे परिणाम होतात ते त्या पेशींच्यावर. तंबाखू खात म्हणजे समजा सिगरेट पित एखादा माणूस विडी पित तर ती सिगरेट पीत असताना त्याला बरं वाटतं, पण तो सगळं धूर आहे पीत असताना त्याला बरं वाटायचं सगळं विषारी द्रव्य आहे, धूर आहे म्हणा, काय सगळं विषारी द्रव्य आहे, सगळं ते घशात जातं म्हणा, फुफ्फुसात जातं आणि मग ह्या ते सगळं ते घशात जातं, घशाच्या फुफ्फुसात जातं, ह्या सहकार्य आणि मग ह्या सगळ्या ज्या पेशी असतात व्यवस्थित चालवून सहकार्य पेशी आपल्याला सहकार्य करत असते, सगळी शरीर यंत्रणा व्यवस्थित सुद्धा प्रत्येक पेशी आपल्या शरीरात आलेली असते, तिचा काहीतरी स्वार्थ असतो पेशी मला जसा स्वार्थ आहे आपल्या शरीरात आलेली असते, तिचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणजे मला जसा स्वार्थ आहे तसा पेशीला कीर्ती प्रतिष्ठा हे माझे स्वार्थ आहे ते वेगळ्या पद्धतीचे आहे आणि म्हणून यश कीर्ती प्रतिष्ठा हे पेशीच्या पद्धतीने त्रास होतो आणि म्हणून आता समजा तुम्ही घशात धूर घेताय अशा पद्धतीने घेतल्यानंतर त्रास होतो. आता समजा तुम्ही घशात धूर सहन करते आणि जेवढ्या वेळ घेतल्यानंतर त्या पेशीला त्रास होतो आणि मग ती पेशी सहन करते म्हणजे जेवढ्या वेळ शक्य असेल हा मला आणि मग येतोय ती पेशी नंतर मला का त्रास देतो आणि मग हळूहळू सहनशक्ती संपली आणि मग हळूहळू ती त्रास द्यायला सुरू आणि सहनशक्ती संपली आपल्याला रोग होतात आणि हे आपल्याला त्रास द्यायला सुरू होते आणि वेगळ्या पद्धतीचे आपल्याला रोग होतात आणि हे पोटाच्या पेशीला त्रास होतो पोटातलं किंवा आपण सारखं धावपळच्या पेशीला त्रास होतो आपल्या आपण धावपळ आणि कुठली तरी सिस्टीम आपल्या शरीराला जर का धावत ठेवलं सगळ्या शरीरात पेशी होतात आणि कुठली तरी सिस्टीम आपली वीक स्वतःच्या सुखाचा विचार करत असताना आपल्या शरीराच्या पेशींचा सुद्धा विचार केला पाहिजे हा समतेचा विचार, आपल्या शरीरातल्या पेशींचा सुद्धा विचार केला पाहिजे हा समतेचा विचार, संकटमुक्ती आणि म्हणून शांती, जीर्ण सुख समृद्धी टिकवण्यासाठी संकटमुक्त प्रार्थना मनशांती दिलेली आहे आणि सुख समृद्धी टिकवण्यासाठी एक आपण वाचतो कारण आपल्याला बऱ्याच दिलेली आहे माहिती असेल त्याचा उपयोग पण केलेला असेल आपण वाचतो परंतु आज बऱ्याच या विषयाच्या त्याचा उपयोग पण केलेला असेल हा विषय परंतु आज आपल्या या विषयाच्या ही प्रार्थना मध्ये आपल्याला घ्यायची आणि घेण्याच्या मध्ये जेव्हा आपण त्या ही प्रार्थना करणार आहोत आपल्याला घ्यायची आणि जेव्हा आपण त्या सर्वात ध्यान करणार आहोत खालच्या चक्रावर करताना खालच्या चक्रापासून स्वादिष्टांच्या चक्रापासून जसं जसं वर देतो तसं आपण ते प्रश्न विचारतो त्या चक्रापासून जसं जसं वर देतो सगळ्या तसं आपण ते प्रश्न विचारतो त्या विचारामध्ये काय प्रश्न त्या सगळ्या चक्राच्या संबंधित पेशींना विचारून आहात तो काय प्रश्न आहात तो चाललाय तुमचं बरे आहात कोण आहात असे ते प्रश्न आणि ती सगळी कॉमेंट आपण ऐकतो किंवा आपल्याला बरे आहात ना असे प्रश्न संकल्पना प्रार्थनेच्या स्वरूपात आलेली आहे ती माहिती वाचतो आपण परंतु ही संकल्पना ह्या प्रार्थनेच्या स्वरूपात मला मला सत्याची महती पटली आहे भाग्य स्वार्थ मला माझ्या महती पटली आहे जे स्वार्थामुळे भय विकार सत्य माझ्या हातून घडते त्याचे परिणाम माझ्या शरीरावर भय विकारावर होतात त्याचे परिणाम माझ्या शरीरावर माझ्या पेशीवर होतात शरीरात किंवा शरीराबाहेर पेशी किंवा त्यांचे विभाग त्यांना मी शरीरात किंवा शरीराबाहेर जाऊन किंवा दुःख म्हणतो त्यांना मी रोग संकट ही तर्कधारा मला पूर्ण पटली आहे आणि क्वचित शंका आली तर तर्कधारा मला पूर्ण पटली आहे मग मी काय करायला पाहिजे शंका आली तर तर्क पटला असला तरी संपूर्णपणे सत्य काय करायला पाहिजे निर्विकार वागणं तर्क पटला असला तरी मला पूर्णपणे योग्य वाटत असेल निर्विकार वागणं मला शक्य होत हे तरी मला योग्य वाटत असेल आता तरी मला शक्य होत म्हणजे होणार नाही ज्या स्वार्थासाठी काय सत्य बोलतो किंवा वागतो तो म्हणजे त्या स्वार्थासाठी असत्य बोलतो किंवा वागतो आहे त्याप्रमाणे काही आता मी टाकून देणं हा 10% आणि साधकांसाठी 6% वेळ किंवा श्रम निस्वार्थासाठी आणि साधकांसाठी 6% वेळ किंवा श्रम निस्वार्थासाठी करावा जे काही 6% जमत आणि हे लोकांच्या करावा अर्धा नाही करावा जे मला माझ्या असेल ते गाठायचे आणि हे लोकांना जे काही नाही मला माझ्या समस्या गाठायची आहे म्हणून जे काही ज्या समष्टीकडून ज्या समाजाकडून ह्या सगळ्या गोष्टी मिळवतो ज्या परत देणं ज्या समाजाकडून सगळ्या गोष्टी निस्वार्थासाठी त्याला ते परत देणं आणि अशा पद्धतीने माझ्या पेशी निस्वार्थासाठी परिस्थितीवर सुद्धा योग्य प्रमाणात ह्याचा परिणाम माझ्या इतरांसाठी काम केलं परिस्थितीवर सुद्धा योग्य प्रमाणात माझ्या मी जर काही इतरांसाठी काम केलं ती चांगली होतील पण इतरांचे माझ्या विषयी आशीर्वाद असतील त्यांची चांगली होतील एक प्रकारे त्यांची चांगली मतं माझ्याबद्दल असतील आणि त्या सगळ्या विचार लहरी त्यांची चांगली मतं माझ्या वातावरण ठरवत आणि त्या सगळ्या विचार लहरी आणि त्या विचार लहरी शेवटी वातावरण ठरवत असतात माझ्या मनाच्या लहरीसाठी जे काही
मी जे मनाच्या लहरी शरीर पेशींना आत किंवा बाहेर बसत होते, मी जे धक्के त्यामुळे नाराज झालेल्या शरीर पेशींना आत किंवा बाहेर बसत होते, मी केलेल्या नाराज झालेल्या पेशी मला कमी परिस्थिती अत्यंत लॉजिकल विचाराल्या त्यागाच्या प्रमाणात मला म्हणायचं अत्यंत लॉजिकल विचार असेल तर ठीक आहे, म्हणायचं सुद्धा ठीक आहे. आता प्रत्येकाला कुठला तरी त्रास असेल, पण समजा कोणाला त्रास आहे की मला डायबिटीस आहे किंवा मला हार्ट, पण समजा कोणाला त्रास आहे की मला कुठला त्रास असेल तो म्हणायचा मला अमुक हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर तो जो कुठला त्रास असेल तो म्हणायचा मला अमुक वागत होतो, परंतु आता मी वागण्यात माझ्या सुधारणा करतोय, करतोय, परंतु म्हणून आता मी वागण्यात दुखावलेल्या पेशी आहेत माझ्या शरीरातल्या किंवा बाहेर म्हणून आतापर्यंत माझी बदललेली पेशी आहेत माझ्या शरीरातल्या किंवा बाहेरचे लोक आहेत, त्यांनी माझ्या शरीरात भूमिका समजून आजपर्यंत सहकार्य जुलमाने द्यावं लागत. आता माझ्या शरीरात राहून त्यांना माझ्यात झालेला बदल जुलमाने द्यावा लागत होतं. तो बदल टिकेपर्यंत तरी माझ्यात झालेला बदल लक्षात द्यावे, तो बदल जुलमाने न देता प्रेमाने द्यावे, त्यांनी सहकार्य. त्यामुळे काय होईल, जुलमाने त्यांना प्रेमाने द्यावे, त्यामुळे त्यांना बरं वाटेल. त्यामुळे काय होईल, मला जो असला त्यामुळे त्यांना बरं वाटेल कमी होईल, त्यामुळे त्यांना बरं वाटेल. त्यांनी असं मला जो वेदना कमी होईल एकाएकी जावे, त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं की वेदना आणि जर गेले एकाएकी जावे याचा माझा आग्रह तेथून घेईन. अशा पद्धत गेले प्रार्थना आपल्या शरीराची जी आहे ती आपण ह्या अशा माध्यमातून प्रार्थना लक्षात शरीराची जी आहे प्रत्येक आपण ह्या ध्यानाच्या माध्यमातून प्रार्थना हे लक्षात घ्यायचंय. तेव्हा प्रत्येक चक्राचरावर जेव्हा आपण प्रार्थना सगळं कार्य आहे तेव्हा जे कार्य चक्राच्या संबंधित आपल्या शरीरात सगळं कार्य करतात, जे कार्य पेशींच्या त्या सगळ्या पेशींच्या यंत्रणा करतात, त्या यंत्रणा पेशींच्या अंतर्बाह्य समता या ध्यानाच्या माध्यमातून निर्माण होते. आणि मग ही अंतर्बाह्य समता हे आपण ध्यान करणार आहोत किंवा हे ध्यानाचं जे अत्यंत महत्वाचं आता हे साधक ध्यान करणार आहोत किंवा हे ध्यानाचं जे करायचं असेल आणि आपल्याला आणि एक साधक प्रगती साधायचं आपल्याला आपण ठिकाणी पूर्ण करायचे असेल कमीत कमी हे 20 मिनिटाचं ध्यान साधायचं पाहिजे आपण ठिकाणी कधीही करा. परंतु हे केलं तर काय होईल, 2-3 फायदे आपण कधीही करा बघितले, परंतु हे केलं तर काय होईल तर 2-3 फायदे आपण जर का पण बघितले, पण परत एकदा आपण काही पैसे जर का शिल्लक टाकले, काही पैसे असलेले पैसे पुढे आपल्याला शिल्लक टाकले तर ते शिल्लक म्हणजे असलेले पैसे पुढे आपल्याला शिल्लक टाकलेले पैसे जे असतील ते म्हणजे एक प्रकारचे आपल्याकडे राहतात, शिल्लक टाकलेले पैसे खर्च न झाल्यामुळे एक प्रकारचे मिळाले राहतात आणि खर्च न झाल्यामुळे ते आपल्याला मिळाल्याचे 100 रुपये खर्च केले तर गेले, माझ्याकडे मला 100 परंतु ते 100 रुपये 100 रुपये की 100 रुपये खर्च केले तर सेव्ह केले, परंतु ते 100 रुपये 75च खर्च करेन, 25 रुपये मला 25 रुपये मिळाले तर मी 75च खर्च करेन. आता ह्याचा अर्थ मला 25 मिळाल्यासारखा वाटणारे शक्तीचं रहस्य आहे. आता हे आयुष्यात मिळाल्यासारखा वाटणारे ध्यानामध्ये रहस्य आहे हे आपल्याला असा विचार ध्यानामध्ये कळत नाही. आपण जेव्हा शांत ध्यानामध्ये 15-20 मिनिटं त्यामुळे शरीराची शक्ती शांत बसतो 15-20 मिनिटं आपल्याला एक चांगल्या पद्धतीने शरीराची शक्ती वाचते, मनाची वाचलेली शक्ती आपल्याला एक चांगल्या पद्धतीने उपयुक्त होते आणि ती वाचलेली शक्ती एक लाभ पुढे आयुष्यात कधी दुसरा लाभ असा आहे की ध्यान अवस्थेमध्ये एक लाभ प्रकारची जी गोडी मनाला वाटते. दुसरा लाभ असा आहे की ध्यान अवस्थेमध्ये त्या शांतीचा गोडी मनाला वाटते, अनुभव जे शांत वाटतो दुसऱ्याला सांगता येणार शांतीचा, परंतु आपण ज्या अनुभव हे ध्यान करू दुसऱ्याला सांगता येणार नाही. ध्यान साधना आपण ज्या प्रमाणात होईल हे ध्यान करू एकदा करून एकदा शांत वाटलं तर त्याचा तो एकदा करून कायमचा परिणाम आयुष्यात त्यावेळेला शांत, परंतु ही जर का ध्यानाचा कायमचा परिणाम आयुष्यात शांत बसण्याची, परंतु ही जर का आपल्याला वागली शांत की आपण अनेक दिवस करून अनुभवली, जर का त्यामुळे त्या गोडीचा आपण अनेक दिवस करून अनुभवली आणि त्यामुळे त्या गोडीचा आपल्याला एक प्रकारचा अत्यंत प्रसन्न निर्माण झाली तर आपल्याला कायमची होत जाते आणि हा एक अत्यंत प्रसन्न आणि अप्रतिम लाभ. ह्या ध्यानाच्या 20 मिनिटं अर्धा तास जरी आपण ध्यान केलं, ह्या ध्यानाच्या काळामध्ये जी शांती आपण ध्यान केलं, शांती एक वेगळ्या प्रकारच्या काळामध्ये जी शांती मिळते आपल्याला, शांती एक वेगळ्या प्रकारची कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आपल्या स्वतःला चांगल्याही औषधाशिवाय येऊ शकतो. स्वतःला ही जी शांती चांगल्या पद्धतीच्या अनुभवाची येऊ शकतो, त्या अनुभवाची जी शांती मिळते त्या अनुभवाची छाया किंवा त्या अनुभवाचा आयुष्यासाठी होता आपल्याला आयुष्यभर हा सगळा जो दिवसभर आत्मविश्वासाठी होतो आपल्या आणि दिवसभराच्या हा सगळा जो परिणाम भागावर सुद्धा पडतो आपल्या त्या दिवसभराच्या आयुष्याच्या इतर भागावर सुद्धा आपलं आयुष्य आणि त्या अधिक हेतूपूर्ण होतं.
आपलं जे विश्वासामुळे आपलं आयुष्य असतील त्या अधिक हेतूपूर्ण होणार आहे. तर अशा अनेक ध्यानाचे इथे आपला हेतू आहे. ध्यानाचे अनेक प्रकार अंतर्गत समता करणे हा ध्यानाचा इथे आपला हेतू आहे. आपल्या शरीराचा विचार अंतर्गत समता करणे हा ध्यानाचा शरीराचा विचार करतो. आपल्या शरीराचा विचार हा सगळ्या यंत्रणांचा विचार आणि शरीराच्या यंत्रणा चालवणाऱ्या पेशींचा विचार अशा पद्धतीने अंतर्गत समता चालवणाऱ्या पेशींचा विचार बाह्य वर्तन करत असताना अंतर्गत समताचा विचार ही बाह्य समता अशा बाह्य वर्तन करत असताना थोडा क्वालिटेटिव्ह चेंज आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने आणि आपल्याला क्वालिटेटिव्ह चेंज आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या योग ग्रंथामध्ये हा अत्यंत लॉजिकल भाग आहे तो आपण ह्या आता ग्रंथामध्ये बघतोय. हा जो समता हा भाग आहे ज्याचा आपण इंटरनल समतेचा विचार केला बाह्य हा जो समता हा भाग आहे ज्याचा आपण इंटरनल समतेचा विचार केला बाह्य समतेचा विचार केला. विज्ञानामध्ये सुद्धा ह्याच समतेचा नियम सांगितलेला आहे जो म्हणजे ऊर्जेचा नियम आहे. थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम म्हणतात ऊर्जेचा नियम फ्लोज फ्रॉम हायर थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम म्हणजे एनर्जी फ्लोज गरम पाणी एका ग्लासमध्ये घेतलं म्हणजे गरम पाणी एका ग्लास गरम पाणी थंड होईल थंड पाणी गरम होईल आणि एकाच टेम्परेचरला तर ही जी समता थंड होईल थंड पाणी गरम होईल आणि ही समता सगळ्या धर्मांनी पण ही जी समता सांगितलेली आहे सर्वे सुखिना सगळ्या धर्मे संत निरामय हा जो आपला सर्वे सुखिना सर्वे संत निरामय हा जो आपला प्रार्थना आहे ही जी प्रार्थना आहे किंवा हा सगळ्या समतेचा विचार यज्ञामध्ये समता आहे ही जी प्रार्थना आहे आणि समतेचा समता जी सगळ्या धर्मामध्ये समता आहे जी विज्ञानाने सांगितलेली आहे ही समता जी सगळ्या धर्मांनी सांगितलेली विज्ञानाने सांगितलेली आहे भाग्यासाठी जे प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःच्या मोडली जाते कारण भाग्य म्हणजे मार्ग त्याच्यापेक्षा जास्त हवाय त्याच्यामध्ये समता नाही कारण बरोबर भाग्य म्हणजे मार्ग त्याच्यापेक्षा जास्त हवाय पण समता नाही भाग्याच्या वाटेलाच माणसाच्या अखंड राग लागली म्हणतात की भाग्याच्या वाटेला आहे ते माणसाच्या अखंड राग लागली पण तू वळत हे सगळं आणि म्हणून तत्वज्ञान जे आहे ते कळत नाही सगळं जरी आपण समजून वळत नाही आपण भाग्याचा प्रयत्न काही सोडणार नाही हे सगळं जरी आपण आणि त्यामुळे भाग्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाला त्याच्या आणि त्यामुळे त्या बाहेर उभ्या असलेल्या माणसाला नाही त्याच्या महत्वाकांक्षे बसून बाहेर काढणं एका बाजूने भाग्य धुंडाळणाऱ्या माणसाला त्याची वाट सांगतात शापमुक्त निर्धोक राखणाऱ्या माणसाला किल्ली हाताची वाट जास्तीत जास्त शापमुक्त आणि निर्धोक राखण्याची किल्ली हातात देण्याचा या ग्रंथाचा प्रयत्न आणि ती किल्ली हातात देण्याचाच या ग्रंथाचा प्रयत्न अनेक पाठामध्ये आपण चर्चा केली. तत्व जे आहे ते 100% बरोबर आहे अनेक पाठामध्ये आपण चर्चा केली आणि म्हणून तत्व जे आहे ते 100% बरोबर आणि एकेके ध्यानामुळे शक्ती वाचवता येईल एकीकडे वर्तन वाचलेली शक्ती ध्यानामुळे ती शक्ती वाचवता आयुष्यात आपल्या वेगळ्या वाचलेली शक्ती असेल योग्य इच्छांसाठी वापरू आयुष्यात आपल्या वेगळ्या वेगळ्या इच्छांसाठी आणि आपण योग्य इच्छांसाठी हे सगळं प्रयत्न केल्यानंतर आणि त्याच्या पुढे एक हे सगळं प्रयत्न केल्यानंतर त्याच्या पुढे एक नियती प्रयत्न करणं आपल्या हातात आपण करायला पाहिजे. म्हणून हे सगळे प्रयत्न करण्यासाठी आपल्या हातात काही आशा म्हणजे सोडण्याची गरज नाही परंतु ते करण्यासाठी आपल्याला कुठल्याही आशा आकांक्षा सोडण्याची गरज नाही परंतु या सगळ्या उपायांची जोड दिली पाहिजे. थोडा विचार पुनर्विचार आणि हे एवढं सगळं करून या सगळ्या उपायांची जोड दिली पाहिजे हे सांगता येत नाही आणि हे एवढं सगळं प्रमाणात हेही सांगता येत नाही कारण किती प्रमाणात हेही सांगता येत नाही. आपण 1-2 पाठ घेतलेले कारण एक त्याला म्हणतात म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आपण प्रारंभ घेतलेलं आहे संचित आणि त्याला म्हणतात हे प्रारंभ मी जे काही माझ्या आयुष्यात आलेलं आहे ते प्रारब्ध रूपाने म्हणजे मी जे काही माझ्या आयुष्यात आलेलं आहे आज काय करतो प्रारब्ध रूपाने येतं संचित प्रारब्ध कसं काही भाग मी आज काय करतो परंतु हा भाग नियतीचा आहे आपल्या हाताचं काय नियती आपल्या हातात नाही परंतु हा भाग नियतीचा आहे हे आपल्या हातातलं काय नियती आपल्या हातात असं स्वामीजी सांगतात प्रयत्न करणं प्रयत्न कसा करणे आमचं काम आहे असं स्वामीजी सांगतात. आता हे सगळं कसं करायचं हे बघितलं. आता हे जो ग्रंथाचा आपण भाग्याचा जो विचार करतोय भाग्याच्या संकल्पना भाग्ययोग जो ग्रंथाचा आपण त्यासाठी आता इथे या योग ग्रंथामध्ये विचार करतो पहिल्या योग त्यासाठी म्हणजे इथे या योग ग्रंथामध्ये स्वाधिष्ठान चक्रावर आपल्या योग ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की स्वाधिष्ठान चक्रावर आपण बघणार आहोत ध्यानाच्या मध्ये की स्वाधिष्ठान चक्र मूलाधार आपण बघणार आहोत त्याच्यानंतर थोडं स्वाधिष्ठान चक्र म्हणजे पोटाच्या आणि कमरेच्या मध्ये असतं त्याच्यानंतर थोडं वरती पोटाच्या इथे कमरेच्या मध्ये अनाहत योग स्थिती सांगितलेली आहे म्हणजे भाग्ययोगासाठी इथे अनाहत योग स्थिती सांगितली म्हणजे भाग्ययोगासाठी आहे अजून 2 चक्रावर जाऊ असेल अनाहतच्या साधना छातीच्या मध्ये आहे ते अजून 2 भागावर जाऊन आहे अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्ये चक्र आहे त्या भागात चक्र आहे ही शक्ती मिळवण्यासाठी जे ध्यान करायचं
त्यासाठी सुखाच्याला सुखासनाची बैठक म्हणजे आसन लागतं. त्यासाठी सुखाच्याला सुखासनाची बैठक आपण सुखासनात बसायला पाहिजे. सुखासन म्हणजे कोणाचं ध्यान करत असताना मांडी आपण सुखासनात बसायला पाहिजे. सुखासन म्हणजे कोणाचं पद्धतशीर साधी मांडी असेल म्हणतात ती मांडी असेल. कोणी खुर्चीवर बसू शकते पण पाठीचा कणा घालून काय म्हणतात ती मांडी असेल. कोणी खुर्चीवर सुखासन घेतलं पाहिजे पाठीचा कणा ताट पाहिजे. पाठीच्या कण्याचं खालचं सुखासन घेतलं पाहिजे. पाठीचा कणा आपला पाठीच्या कण्याचं खालचं टोक असेल म्हणजे तिथे मनाने चित्त एकाग्र करायचं. तिथे जो टोक आहे तिथून इथे मनाने चित्त एकाग्र करायचं. कुंडलिनी शक्ती असते असं तिथे मानलेलं आहे. तर शक्ती ती कल्पनेने उचलत असते वर मेंदूच्या भागाकडे न्यायची. तर शक्ती ती कल्पनेने उचलत वर मेंदूच्या भागाकडे न्यायची. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नंतर खाली बघा या नाभीचं चक्र आहे चक्र आणि त्याच्यानंतर वर छातीच्या भागात या नाभीचं चक्र जे अनाहत चक्र आहे आणि त्याच्यानंतर वरती छातीच्या भागात चौथं चक्र जे आहे ते अनाहत आणि तो सगळा जो डायलॉग आहे किंवा हळूहळू संवाद आहे शरीराचा आणि तो सगळा जो आपण डायलॉग आहे किंवा ते करत करत मेंदूच्या भागाकडे न्यायची वरती नंतर बघणार आहोत. आणि शक्ती करत करत मेंदूच्या भागाकडे न्यायची वरती म्हणजे शक्ती ऊर्ध्वगामी आहे. आता आपण समजा वर जाते जरी आपण म्हणलं की शक्ती मशालगामी आहे आणि मशाल जरी उलटी धरली तरी जरी ज्वाळावरतीच जाऊ. एक मशाल एनर्जी आणि मशाल जरी उलटी धरली तरी ज्वाळावरतीच जाईल. जरी एनर्जी वरती झाली ज्वाळा तरी ते वरती उफाळेला जरी वळेची खाली म्हणजे ज्वाळा तरी वरती वरती जाते. तर ती हळूहळू नॅचरली वरती जात असते पण आपण वरच्या सहाय्याने आणि ती हळूहळू नॅचरली वरती जात असते पण आपण कल्पनेच्या चौथ्या स्थानावर आली सगळ्या विचार तिथे स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. आणि मध्ये चौथ्या स्थानावर आली तर तिथे स्थिर राहायचा प्रयत्न जास्तीत जास्त ध्यान करायचे त्या स्थानावर आणि आपला प्रयत्न करताना ध्यान स्थिरता जेवढी पूर्ण होईल आणि हा प्रयत्न करताना ती स्थिरता जेवढी वेळेला ढोबळपणाने त्या अवस्थेला अनाहदत नाद ऐकण्या वेळेला ढोबळपणाने त्या अवस्थेला अनाहदत नाद ऐकण्याची साधना थोडासा अवस्था समजून घेतला पाहिजे. आता ह्यातला कल्पनेचा भाग आहे थोडासा ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आता इथे चक्र दिसतात बघा दोन फिगर्स आहेत. एक आता इथे चक्र माणसासारखी फिगर आहे. दोन फिगर्स आहेत. एक स्केच सारखी फिगर आहे. थोडी माणसासारखी फिगर आहे. तर मूलाधार चक्र बघा सर्वात खाली सारखी फिगर आहे. तर मूलाधार चक्र बघा सर्वात खाली आहे. त्याच्यानंतर थोडं वरती आहे ते मूलाधार चक्र. ही सगळी साधारणतः पाठकणा थोडं वरती आहे. त्या पाठकणाच्या भागात सगळी साधारणतः पाठकणा जो पुढे दाखवले असते त्या पाठकणाच्या भागात कणा दाखवलेला आहे. त्या कण्यामध्ये चक्र असतात. पाठीमागे कणा दाखवलेला आहे. त्या कण्यामध्ये चक्र इथे असतात. लोकेशन आणि हे एक्झॅक्ट लोकेशन आहे कारण तुम्ही किती डिसेक्शन केलं तर ही चक्र दिसणार नाही. लोकेशन आणि हे एक्झॅक्ट लोकेशन आहे कारण तुम्ही डिसेक्शन केलं तर शहरातलं मन कुठे दिसणार नाही. जशी चक्र दिसणार नाही डिसेक्शन केलं तर शहरातलं मन कुठे दिसणार नाही. जे योगी चक्र शास्त्राचा योगशास्त्रामध्ये अभ्यास हा योगी त्यांना हे अनुभवाला आलेली गोष्ट आहे. योगशास्त्रामध्ये अनुभवाला आलेली त्यांना हे अनुभवाला आलेली गोष्ट आहे. अभ्यास केल्यानंतर नंतर ती अनुभवाला आलेली फ्लेक्सस काढलेली आहे. विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काहीतरी फ्लेक्सस काढलेली आहे असं फ्लेक्सस. आणि इकडे ह्या उजवीकडे साधन आहे असं स्वादिष्ट. इकडे ह्या उजवीकडल्या मणिपूर चक्र हे अनाहत चक्र इथे अनाहत चक्र जे इथे दाखवलं मणिपूर चक्र आणि हे अनाहत साधारण भागात आहे. हे अनाहत चक्र जे इथे दाखवलेलं आहे ते जे आहे त्या अनाहत चक्रामध्ये ध्यान येणं इथे आवश्यक आहे. तर ते जे आहे हे विशुद्ध चक्रामध्ये ध्यान येणं इथे आवश्यक आज्ञा चक्र आहे. आणि त्यानंतर हे विशुद्ध चक्र आहे. आणि ह्याच्यानंतर शून्य चक्र दाखवलेलं स्वामीजींनी असं सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर शून्य चक्र ध्यान शून्य चक्र स्वामीजी साधना इथपर्यंतच करायची असते. इतर ध्यान गेल्यानंतर आपण पूर्ण शून्य साधना इथपर्यंत करायची असते. एकदम शांत गेल्यानंतर आपण पूर्ण विचार सोडून एकदम शांततेशी एकरूप व्हायचं. एकदम शांत होऊन बसून विचार सोडून साधना ते आपल्या हातातशी एकरूप व्हायचं असतं. ती हस्तात नियतीची असते किंवा आपल्या प्रयत्नांच्या आपल्या हातात नसते. किंवा आपण जर सद्गुरू केले असते किंवा आपल्या प्रयत्नांच्या हातात किंवा ते देवाच्या किंवा आपण जर सद्गुरू केले सद्गुरू आणि सद्गुरू एकच कल्पना आहे किंवा ते देवाची ही जी कल्पना आहे. कारण शेवटी सद्गुरू साधना आपल्याला करायला सांगितलेली नियती ही जी कल्पना आहे ती आणि इथपर्यंत आपल्याला करायला सांगितलेला आहे. आणि आपल्यापैकी भाग्ययोग हा जो भाग आहे चक्रापर्यंत साधना आपल्याला आपल्या ह्या भाग्ययोग ग्रंथ हा भाग लक्षात घ्या. चक्र त्या पद्धतीने आपण साधना करू बरोबर. आणि हा भाग लक्षात घ्या. हा राहिलेला आहे त्या पद्धतीने आपण साधना आपण चांगल्या पद्धतीने आणि ह्या राहिलेल्या एक दोन पाठामध्ये ही साधना आपण चांगल्या पद्धतीने करू. आणि मग इथे बघा यापैकी अनाहत स्थान भाग्यदृष्टीने महत्वाचं आहे.
आता इथे बघा यापैकी अनाहत स्थान भाग्यदृष्टी महत्वाचं उचलायला सुरुवात केली. या सर्व स्थानामध्ये तर चौथं स्थान महत्वाचं वर उचलायला सुरुवात केली. लोभामुळे चौथं स्थान महत्वाचं. भाग्य म्हणजे लोभच ना, माणसाला लोभामुळे गणजा बाळगलेल्या आहेत. भाग्य म्हणजे लोभच ना, भाग्य माणसाला बेसिक गणजा बाळगलेल्या आहेत. तर लोभ पुरा न होण्याच्या भोळ्यामुळे, ते भय टाळण्याच्या खटपटीत भोळ्यामुळे, ते भय टाळण्याच्या खटपटी माणूस घालवीत राहतो. धडपड ऐकण्याकडे लक्ष द्यायचं. सतत शक्ती माणूस घालवीत राहतो. ती धडपड ऐकण्याकडे लक्ष द्यायचं. लक्ष त्या आणि ऐकू येईल असं नाही, पूर्ण लक्ष आपल्या हा छातीच्या ऐकू येईल असं नाही, किंवा एखाद्या ठिकाणी शांतता पण जगात नाही. तुम्ही आपण ठिकाणी जाऊन जर का ध्यान हार्ट चाललेले असं आपल्याला माहिती, परंतु आपण कल्पनेने ती धडधड ऐकण्याचा प्रयत्न चाललेले असं आपल्याला माहिती आहे. आणि मग स्वामीजी म्हणतात छातीची धडधड ऐकण्याचा प्रयत्न करा. जो प्रयत्न करता, आणि मग स्वामीजी म्हणतात छातीची धडधड अधिकाधिक जो प्रयत्न करता तो आणि अधिकाधिक सूक्ष्मपणे ऐकणं हे सुद्धा हळूहळू कमी होत, आणि तिचं सूक्ष्मपणे ऐकणं हे सुद्धा हळूहळू कमी होत जातं. सगळेच न ऐकणे आणि एका नव्या प्रकारच्या नादाला जन्म देते. म्हणजे न ऐकणे एका नव्या प्रकारच्या परंतु तो नाद असतो, म्हणजे कुठलाही तुम्हाला आवाज अघातरहित नाद, परंतु तो नाद असतो. ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अघातरहित, मला तरी कधी हा अघातरहित नाद आलेला नाही, परंतु सुद्धा मला तरी कधी हा अघातरहित नाद आलेला नाही, परंतु सुद्धा आपण हा प्रयत्न, हा नाद ऐकण्याचा प्रयत्न पाठीच्या कण्यातल्या खालच्या भागातून वर उलगडत, हा नाद ऐकण्याचा प्रयत्न पायरीमुळे आल्यामुळे वर उलगडत, एकदम तिथे न येता एका पायरीमुळे आल्यामुळे खालच्या स्थानापासून एकदम तिथे न येता हळूहळू खालच्या स्थानापासून उलटत पुढे यायचं. आणि मग अनाहत चक्रामध्ये जास्त साधना करायची, उलटत पुढे यायचं त्या पुढच्या, आणि मग अनाहत चक्रामध्ये जास्त साधना करायची. आज कदाचित आपण अनाहत चक्रापर्यंत साधना करायची, परंतु ही सगळी साधना आपण अनाहत चक्रापर्यंत साधना करू. विषयोग ग्रंथामध्ये, परंतु ही सगळी साधना पूर्ण करायला हरकत नाही, कारण आपण विषयोग ग्रंथामध्ये सगळी साधना एकदा आपला अभ्यास पुढे जाईल, चिंतन पुढे जाईल, हळूहळू जसं अशा या गोष्टी पुढे जाईल, चिंतन पुढे जाईल पद्धतीने कळतील. आणि या दृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने अनाहत सिद्धी संकल्प सूत्र काय, आणि या दृष्टीने भाग्ययोगच्या आपण शेवटच्या भागात आलोय. संकल्प सूत्र हा मुद्दा बघा. या भाग्ययोगच्या आपण शेवटच्या भागात भाग्ययोग साधनेसाठी हा मुद्दा, जो संकल्प करू आपण त्यावेळेला भाग्ययोग साधनासाठी आपल्या साधना करू आपण त्यावेळेला. आता ते स्वामी तुम्हाला साधना करायला भाग्य खूप हवं आहे, पण ते तुम्हाला भाग्य मिळणार आहे. तुम्हाला प्रारब्ध भाग्यच मिळणार आहे, पण ते तुम्हाला भाग्य मिळणार आहे साधनेच्या सुरुवात करणार प्रारब्ध मानानेच मिळणार पाहिजे. म्हणून साधना बाह्य जगात मनन पूर्ण झालं पाहिजे. अंतर्जगात कर्मशून्यता, म्हणजे बाह्य जगात वर्तन द्वय अंमलात आलं पाहिजे. अंतर्जगात कर्मशून्यता, जगात कर्मशून्य वर्तन द्वय अंमलात आलं पाहिजे. आणि केलेलं ध्यान अंतर्जगातली कर्मशून्यता, म्हणजे काही वेळ केलेलं पार्श्वभूमी उपयोगी ते करताना या सर्व विवेचना अखेर संवेदना ते शांती असा साधनेचा प्रवास असतो. अखेर संवेदना ते शांती असा साधनेचा प्रवास असते. शांती केंद्र हा प्रवास, आणि संवेदना पाठीचा कणा ते मेंदू या भागात शांती केंद्र हा प्रवासाने होतो. पाठीचा कणा ते मेंदू या भागात सुरुवातीला पाठीचा कणाने ताट ठेवून साधनेला सुरुवात करा. तेव्हा आपण साधनेच्या स्थितीमध्ये हवेवर जायचा प्रयत्न करा. साधनेला सुरुवात करा. पाठीचा कणा साधनेच्या स्थितीमध्ये हवेवर जायचा प्रयत्न करा. कम्फर्टेबल वाटत असेल तर पाठीचा कणा मांडी घालून बसा. ज्या स्थितीत तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तसं बसून मांडी घालून बसत असेल तर मांडी घालून बसा. किंवा आता ह्या पुस्तकामध्ये परिशिष्टामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आता ह्या पुस्तकामध्ये परिशिष्टामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या पुढच्या वेळेला, आणि ही सगळी पार्श्वभूमी आपण जी ऐकणार आहोत ती सगळी पार्श्वभूमी, आणि ही सूचना पण पार्श्वभूमी आपण जी ऐकणार आहोत ती सगळी संकल्पपूर्वक सूचना पण आपण सुरुवातीला घेणार आहोत. आणि मग संकल्पपूर्वक ध्यानाला सुरुवातीला 7 दिवस, आणि मग काहीच 90 दिवसात वर्षातून 7 दिवस योजनाबद्ध काहीच न जमलं तर वर्षातून 1 दिवस करण्याची पद्धत ठेवा. योजनाबद्ध असे एकांत योगाने मन वळवा. ध्यान करण्याची पद्धत शापमुक्त वैभव ध्यान अनुभव योगाने मन वळवा. त्याने शापमुक्त वैभव ध्यान अनुभव घ्यायला सुरुवात करूया. सूचना पळून शांत असा अनुभव घ्यावा. एकाग्रतेने ऐकत आता आपण पळून ध्यानाला सुरुवात घ्यावा. आणि आता आपण ध्यानाला सुरुवात हळूहळू हा ध्यानाचा अनुभव घ्या. आणि आता हळूहळू आहेत 15-20 मिनिटांमध्ये जेवढं होईल ध्यान तेवढं आपण करूया. आहेत अजून 15 मिनिटांना 15-20 मिनिटांमध्ये जेवढं होईल ध्यान तेवढं आपण करूया. ध्यानासाठी शुभेच्छा.
स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास संशोधनावर आधारित स्वामी विज्ञानानंद यांच्या ध्यान पद्धती अभ्यास संशोधनावर आधारित संवाद एक अपूर्व ध्यान पद्धती शरीराशी संवाद. ध्यान हे पौर्वात्याने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. हे पौर्वात्याने जगाला दिलेली कार्यक्षमता अनमोल देणगी आहे. मनशांती, एकाग्रता, कार्यक्षमता आणि शरीराचे मनशांती अशा अनेक गोष्टी ध्यानामुळे आणि शरीराचे संतुलन. स्वामी विज्ञानानंद अनेक गोष्टी ध्यानामुळे यांनी ध्यानाची सोपी व्याख्या केली आहे. स्वामी विज्ञानानंद ध्यान म्हणजेच यांनी ध्यानाची सोपी व्याख्या केली आहे. ध्यान म्हणजेच हे नाही बुद्धीच्या अहंकाराला नकार देण्याचे नाही निर्माण करणं. बुद्धीच्या अहंकाराला नकार देण्याचे आपल्या शरीरात निर्माण करणं. एकंदर 6 चक्र अथवा शक्तिस्थाने शरीरात आहे. एकंदर 6 चक्र एक चक्रावर अथवा शक्तिस्थानाप्रमाणे एकाग्र होऊन त्या प्रत्येक चक्रावर सर्वोच्च स्थानापर्यंत क्रमाक्रमाने एकाग्र होऊन हे या साधनेच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोच. पाठ खाण्याच्या तळाशी हे या साधनेचे मन एकाग्र करून सुरुवात करावी. पाठ खाण्याच्या तळाशी नादाच्या माध्यमातून मन एकाग्र करून कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. नादाच्या माध्यमातून मन शांत कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. त्यानंतर मन शांत खडे ते सहजतेने होऊ द्यावे. सर्वात खालचे जे खडे पाठ करण्याच्या सहजतेने होऊ द्यावे. सर्वात खालचे मूलाधार चक्राच्या टोकाचे पहिल्याच्या चक्र त्याचे मूलाधार चक्र स्वाधिष्ठान. पहिल्याच्या वर तिसरे त्याचे बेंबीच्या भागात स्वाधिष्ठान त्याचे नाव नाभी. तिसरे मणिपूर चक्र बेंबीच्या भागात. चौथ्याचे नाव चक्र किंवा मणिपूर चक्र. पाचवे अनाहत चक्र कंठाजवळ. सहावे मेंदूच्या भागात कंठाजवळ. सहावे मेंदूच्या भागात सहस्त्रार आज्ञा शून्य चक्र आणि टाळू जवळ आहे. सहस्त्रार किंवा शून्य चक्र टाळू जवळ. मनाची समता स्थिती शांतीचा मूळ निर्माण करणं हा असा. मनाची समता स्थिती या शांती स्थिती निर्माण करण्याचा अनुभव असावा. या प्रास्ताविकानंतर शक्तीचा आपण प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार. या प्रास्ताविकानंतर या ध्यान ध्यानाला सुरुवात करणार. आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर या ध्यान पद्धती आपल्या शरीराशी आपण आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर अत्युच्च आपल्या शरीराशी आपण संवाद साधण्याच्या अंतरात्म्याचा अत्युच्चशी होणारा शब्दवेळ संवाद तुमच्या अंतरात आपण अनुभवणार आहोत. तुमच्याशीच होणारा शब्दवेळ संवाद असं घेऊन आपण अनुभवणार आहोत. आपण ध्यानाला बसत आता शरीराशी संवाद साधण्यासाठी आपण ध्यानाला सहाय्यभूत प्रार्थना चिंतन शरीराशी संवाद साधण्यासाठी त्या सहाय्यभूत प्रार्थना चिंतन आपण ध्यान विचारलेले आहे. ध्यानासाठी शुभेच्छा. आपण ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी शुभेच्छा.
तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या हे आत्म्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहे. शक्ती मिळवण्याच्या बाजूला अत्यंत उच्च अवस्थेला जाणार वातावरण करवे बाजूला तयार केलेलं आहे. योग्य असं वातावरण करवे शांती तेवढं मनाने मिळवायची आहेस. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. आवाज ऐकू नकोस. यापुढे तुझ्या सूक्ष्मग्राही नाकाने बाजूचे आवाज ऐकू नको. केवळ जीवनदायी हवा तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून या आवाजाशिवाय जीवनदायी हवा आत येऊ. बाहेरचं सर्व जग या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा तुझ्या आत्म्याचा अनुभव साक्षात्कार करून घेण्याचा आता हा संवाद अनुभव 6 घेणार आहे ठिकाणी घडवायचा आहेस. आता हा संवाद ओहम 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहे. सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव. सोहम आणि तुझ्या शरीरातल्या प्रश्नोत्तर मनाच्या भागांपासून सुरुवात कर. आणि तुझ्या शरीरातल्या मांडी घालून बसल्याच्या भागांपासून सुरुवात कर. तर कमरेच्या मागच्या भागापासून मांडी घालून बसला आहे मेंदूपर्यंतचा भाग निवड. तर कमरेच्या मागच्या भागापासून महत्वाचा आहे. मेंदूपर्यंतचा भाग निवडू. हे जीवा तोच महत्वाचा. तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा जीवा पाठकण्याच्या तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा येथे पाठकण्याच्या खालची तरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते. या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे शरीरातले आधार चक्र. या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे महत्वाचा चक्र. स्वच्छतेचे केंद्र इथंच महत्वाचं आहे. जीव निर्माण करण्याचे केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं शुद्ध करायला हवं. जा हे प्रथम या चौका करायला हवं. नसा नसांच्या वाटांनी या चौकामधून ओजाचा नसांच्या वाटांनीचा संदेश समतेचा ओजाचा शक्तीचा संदेश पोहोचव. अगदी तळातून एक सूक्ष्म ओज अगदी वर येत आहे. एक सूक्ष्म ओज त्याचं वर येत. केवढी दीप्ती किती तेज त्याचं सांगता येणार नाही. केवढी दीप्ती तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज. तरीही बिंदूत साठवलेलं सर्व ब्रह्मांड लखलखत तेज वर येत आहे. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड तुझं ध्यान बिंदूवरच येत आहे. बाकीचं काम तुझं ध्यान तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. यशस्वी झालास या चौकात. तू यशस्वी झालास. तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली. मूळचं तेज राखायला जागा दिली. स्वच्छता दिली. तो मूळचा चौक मूळचं तेज राखायला जागा स्वाधिष्ठान चक्र. तो मूळचा चौक ते तू ओलांडत आहे. हे स्वाधिष्ठान चक्र. तेथे पुन्हा तो ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल. उत्तर येईल. ब्रह्मचारी राहू शकत नसलास रूढार्थाने या चौकाच्या मध्यभागी येण्यापूर्वी राहू शकत नसलास डाव्या बाजूला सरळ. या चौकाच्या मध्यभागी येण्यापूर्वी वीर्य घालवून टाकणं. डाव्या बाजूला सरळ. तुझी वीर्य शक्ती वीर्य घालवून त्या शरीर शक्तीत मिळवणं. तुझी वीर्य शक्ती परावलंबी सुद्धा नाही. त्या शरीर शक्तीत मिळवणं. त्याऐवजी हे परावलंबी तुझी शक्ती कुठेही बाहेर टाकण्याऐवजी त्याऐवजी तू येतपर्यंत तुझी शक्ती घेतलीच आहे. बाहेर टाकण्याऐवजी ती आणखी वर येतपर्यंत शोषून घेतलीच आहे. स्वाधिष्ठान चक्राऐवजी आणखी वर ह्या चक्राकडे चल. स्वाधिष्ठान चक्राऐवजी चक्राकडे चल. वर ओढून घेतलेली शक्ती वाचवलेली मागे घेतलेली शक्ती वर ओढून घेतलेली शरीर यंत्रणेमध्ये मागे शोषून घेतल्याचं सुख शरीर यंत्रणेमध्ये याची शोषून घेण्याचं सुख त्या असतं. परमोच्च सुखाचा कल्पना झाला आहेस. त्या शोषून घेतलेल्या सुखाचा धनी झाला आहेस. तू
शोषून घेतलेलं ते आणि पांढऱ्या गोलकांमधून वाटण्याकरिता साठा करण्या गोलकांमधून या वाटण्या केंद्रामध्ये होत असतं. साठा करण्याचं काम सळसळत्या तेजाचे ह्या केंद्रामध्ये होत असतं. तुझ्या शरीरावर सळसळत्या तेजाचे प्रवाह थुई थुई नाचत शरीरावर आनंदासारखे थुई थुई तेजाने जात आहेत. प्रफुल्ल आनंदाने तेजाने प्रफुल्ल